हरिओम. आज गुरुवार 26 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. प्रपंचातलं विषय सुख हे खरं सुख नाही. मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतंच ना. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असेच चालावे यात कमी तर नाही ना कधी पडणार, अशी त्याला काळजी असतेच की नाही. म्हणजे त्याला खरं सुख असं नसतंच ना. एखादा अत्यंत विषयी त्याला कदाचित काळजी नसेल. दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते, वस्त्राचीही शुद्ध नसते आणि तो आपल्या धुंदीत आनंदात असतो. पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच. विषयातलं सुख हे परावलंबी विषयावर अवलंबून असतं आणि विषय हे नश्वर आपल्यापासून कधीतरी जाणार. निदान आपल्याला तरी त्याच्यापासून एक दिवस जावं लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचं सुख इंद्रियाधीन असतं. इंद्रिय विकल झाले म्हणजे आपल्याला सुख कसं मिळणार? उद्या आपण मरणार हे समजलं की कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश, विषयामध्ये सुख नाही. जे सुख होतंसं वाटतं ते आपल्यातच असतं. ते विषयापासून मिळतं अशी आपली फसवणूक मात्र होते. तर मग सुख कशात आहे? पुष्कळ वस्तू मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळतं हा भ्रम आहे. खरं किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचं सनातन सुख होय. हे सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असतं. आपल्याप्रमाणे पशूंनाही विषय सुख आहे. त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता? मी कोण, कशासाठी आलो असा विचार करणं याला सारासार विचार म्हणतात. प्रपंचातही आपण विचार करतोच. कशात आपला फायदा आहे, कशात तोटा आहे हे बघतो. पण सर्वच असार, त्यात सार ते कुठून असणार, कसं येणार? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानत नाही, त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा करतो. देवाची भक्ती करणं, संतांकडे जाणं हे सुद्धा विषय मिळवण्याकरता आपण करतो. मग आपली ही सेवा भक्ती विषयाची झाली का संतांची? देव संत यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळवण्याचे म्हणून साधन म्हणून नाही का आपण करत? मांजर आडवं गेलं की आपलं काम होणार नाही ही भगवंताची सूचना आहे असं समजून आपण परततो मागे. पण एक बायको मेली की दुसरी करण्याचा विचारायला लागतो. सारांश काय? आपलं ध्येयच विषय हे असतं आणि ते मिळवण्यासाठी आपली खटपट असते. खरोखर जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. प्रपंचात सुखी होणं म्हणजे भगवंताचं होणं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.